रक्षाबंधन हा प्रत्येक बहिणीसाठी हक्काचा, म्हणजे त्या दिवशी ती हक्काने पैसे गिफ्ट सगळं मागू शकते. फुला फुलांचा बांधून माळा, फुला फुलांचा बांधून माळा, मंडप घाला हो दारी. पण मी जेव्हा सेटवरती आलो तर कुठेच मला असं जाणवलं नाही की हा प्रोफेशनल ऍक्ट्रेस आहेत. या माझ्या बहिणी म्हणूनच मला खूप जवळच्या वाटतात. आणि मग तो मध्ये उभा राहिला होता आणि सांगितलं फोटोग्राफरने की जरा हात ठेवा, तुम्ही सिबलिंग्स आहात वगैरे. तर दादा असं घाबरत, ठेवू ना, चालेल ना. आणि आता टपल्या. ही एक खूप मोठी गोष्ट होती, कारण की मी फार वेगवेगळ्या प्रकारे औक्षण करायचे लहान असताना. मग हळूहळू हळूहळू मला ते कळायला लागलं की कसं करायचं. सो आम्ही असं घेऊनच जन्माला आलो. हो नाही, हे सिरियस आहे. शुभेच्छा, सदिच्छा. हॅलो, हाय, नमस्कार. टेलिगप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. मी नंदा गोविंद. अंतरपाठ मालिकेतील भावंड आपल्यासोबत जुडले आहेत आणि रक्षाबंधन बद्दल विशेष मुलाखत आपण घेत आहोत. तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कसे आहात सगळे? रक्षाबंधन बद्दल आपण बोलणार आहोत. तर सुरुवातीला थोडंसं छोटंसं कोणतं तरी गाणं रक्षाबंधन बद्दल तुम्हाला येत असलेलं. रक्षाबंधन बद्दल मराठी नाही का आठवत मला. हिंदी. हा, हिंदी. हाँ ते ऐका ना, एक यारों में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का. मराठी आपण घेऊया रे. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. झाली, आता तू आहेस ना. ताई तू होणार नवरी, फुला फुलांचा बांधून माळा, फुला फुलांचा बांधून माळा, मंडप घाला हो दारी. थँक्यू सो मच. ओके, तर रक्षाबंधन स्पेशल आहे. तुमच्या तिघांच्या बॉन्ड बद्दल पहिलं तर मला जाणून घ्यायला आवडेल. दादा, डू यू वांट टू से बॉन्ड? नाहीये, पण तो अननोन बॉन्ड आहे ऍक्च्युली आमच्या दोघांमध्ये, अनसेड आमच्या तिघांमध्ये. कारण अनसेड, कारण का म्हणजे मला सख्खी बहीण नाहीये, पण तरी देखील काकाच्या, आत्याच्या, अशा मावशीच्या वगैरे बहिणी आहेत. पण जेव्हा सेटवरती येतो तर तिथे वेगळं वातावरण असतं. प्रोफेशनल असतात, सगळे ऍक्टर्स असतात, ऍक्ट्रेसेस असतात. पण आम्ही जेव्हा माझी एक पहिली मालिका आहे, पण मी जेव्हा सेटवरती आलो तर कुठेच मला असं जाणवलं नाही की हा प्रोफेशनल ऍक्ट्रेस आहेत. या माझ्या बहिणी म्हणूनच मला खूप जवळच्या वाटतात. हो आहात ना. हा म्हणजे काय. आणि ते कधी जाणवलं नाही प्रोफेशनलिझम या दोघींमध्ये. सो मे बी हाच बॉन्ड आहे आमच्यामध्ये, जो डिफाईन करायची गरज नाही की आम्ही बहीण भावंड भले नसू पण आहोत. ऑफस्क्रीन तरी नक्की आहोत, 100%. मला एक पहिला दिवस आठवतोय फोटोशूटचा. आपलं ठरलं होतं की आपण दोघी बहिणी असणार आहोत. दादा असा कायम असा एकटा असायचा खाली रूमच्या बाहेर. आणि आमचा फोटो काढायला फोटोशूट होता आमचं, आणि सांगितलं तर फॅमिली फोटो काढायचा, चला. सो पहिल्यांदाच तेव्हा आम्हाला फॅमिली इंट्रोड्यूस झाली. आमचं माहिती होतं, पण अच्छा हे बाबा असणार आहेत, ही आई असणार आहे, हा दादा आहे. आणि दादा म्हणजे साधारण हा उंच आहे, त्यामुळे त्याला बघावंच असं लागलं की अरे हा कोणीतरी मोठाच आहे. आणि मग तो मध्ये उभा राहिला होता आणि सांगितलं फोटोग्राफरने की जरा हात ठेवा, तुम्ही सिबलिंग्स आहात वगैरे. तर दादा असं घाबरत, ठेवू ना, चालेल ना. इकडे मी हात ठेवतोय, मी चालेल वगैरे. आणि आता टपल्या. आता विचारावं नाही लागत. सेम या दोघांनी सांगितलं तसंच. पहिल्या दिवशी एक अंतर होतं तिघांमध्येही, पण आता आज तू बघतीयस ते अंतर सगळं मिटलंय मला वाटतं. आता मजा मस्ती करत आम्ही सीन्स शूट करत असतो. हा, एक कम्फर्ट झोन तयार झालाय. सेटवर ऑफ स्क्रीन मस्ती तर होतच असेल. जसं तुम्ही या दोघींबद्दल असं सांगायचं झालं तर कोण जास्त आवडतीये तुमची? जाणून घ्यायला नक्की आवडेल. म्हणजे काय, म्हणजे माझं काय मर्डरच करायचंय का रात्री? नाही, दोघी पण खूप गोड आहेत, खूप छान आहेत. पण आता गौतमी लग्न करून सासरी गेल्या कारणामुळे बरेचसे सीन्स माझे सायली बरोबर आणि माझ्या आईवडिलांबरोबर होतात. सो नो डाऊट हिच्याबरोबर जरा बॉन्डिंग जास्त आहे. पण नो डाऊट जेव्हा आम्ही सगळे एकत्र एका सीन मध्ये असतो ना, तर आम्ही तेवढीच धमाल करतो. असं कधीच जाणवत नाही ऑन स्क्रीन.
हा ऑनस्क्रीन गौतमीच लाडकी आहे ना. लहानपणीच्या तुमच्या काही रक्षाबंधनाच्या आठवणी तुमच्या भाऊ बहिणींसोबत वगैरे काही स्पेशल असं काहीतरी? स्पेशल आठवण म्हणजे तेच मी मगाशी सांगितलं तसं, रक्षाबंधन हा प्रत्येक बहिणीसाठी हक्काचा, म्हणजे त्या दिवशी ती हक्काने पैसे गिफ्ट सगळं मागू शकते. तर लहानपणी खूप मजा यायची, कारण तेव्हा ना पैशांपेक्षा त्या गिफ्टचं खूप हे असायचं की मग ते भले काही छोटं गिफ्ट असेल तरी मला इतके गिफ्ट मिळाले वगैरे ते खूप असायचं. पण जसं मोठं होत गेलो मग पैशांची किंमत कळली. नको दादा तू मला पैसे दे, मी मला हवं ते घेईन वगैरे. पण आता ती मॅच्युरिटी लेवल एका वेगळ्या ह्याला गेली आहे मला वाटतं. आता मी आमच्या सगळ्या भावांना सांगितलंय तुम्ही आम्हाला काही गिफ्ट देऊ नका, आम्हाला बाहेर जेवायला घेऊन जात तेच आमच्यासाठी गिफ्ट आहे. सो हा होत जातो तसं. माझ्यासाठी स्पेशल म्हणजे मला जेव्हापासून कळायला लागलं की हा काय सण असतो, तर लहान असतं तेव्हा आईच धरते, अरे असं कर तसं कर असं होतं. तर आमच्याकडे औक्षण, सगळ्यांकडेच, पण औक्षण हे खूपच ऑस्पिशियस मानलं जातं. त्यामुळे मला औक्षण करायला येणं, ते यायला लागणं ही एक खूप मोठी गोष्ट होती. कारण की मी फार वेगवेगळ्या प्रकारे औक्षण करायचे लहान असताना. मग हळूहळू मला ते कळायला लागलं की कसं करायचं. मला असं वाटतं ती एक गंमत असायची की प्रत्येक वेळी आता ऍक्च्युली जे झालं ना तसंच व्हायचं माझ्या घरी. हा तिथ लावायचं, सगळं व्यवस्थित करायचं. कोण आणि कधी कधी ना मी लक्ष ठेव, अच्छा आधी हे महे ही एक गंमत असायची आमच्या रक्षाबंधनाची. आणि ॲज शी सेड की जसे जसे मोठे होत गेलो ना तसं असं गिफ्टपेक्षा जास्त ना की त्याच्या आधीची तयारी, मग दादा त्या दिवशी नीट वागणार, एक दिवस का होईना जरा बरं बोलणार आम्ही एकमेकांशी, किंवा मग तरी बाहेर ऍक्च्युली एक निमित्त की जे आपण सेलिब्रेट करू, चल ते तसं ते होत गेलं. त्यामुळे बहुतेक तीच स्पेशालिटी आहे की द कॉन्स्टंट चेंज इन द माइंडसेट. मे बी ती गंमत आहे प्रत्येका. मी तेच म्हणेन की ऍक्च्युली मी जेव्हा जन्माला आलो त्याच्यानंतर एक 7-8 वर्षांनंतर माझी पहिली बहीण जन्माला आली, म्हणजे काकांची मुलगी. म्हणजे माझं नाव हार्दिक तर तिचं नाव शुभेच्छा आणि तिच्या बहिणीचं नाव सदिच्छा. सो आम्ही असं घेऊनच जन्माला आलो. हो नाही, हे सिरियस आहे. शुभेच्छा सदिच्छा. सो जेव्हा शुभेच्छा सदिच्छा झाल्या तेव्हापासून असा दुरावा कधीच जाणवला नाहीये. आणि लहानपणापासून आम्ही एकत्र कुटुंब पद्धती असल्या कारणामुळे, आणि आता ती गोष्ट आता सेटवरती पण दोघी शुभेच्छा आणि सदिच्छा भेटल्यात मला. सो हाच एक वेगळेपणा. आणि नो डाऊट गिफ्ट बाबतीत वगैरे त्या अजूनही असतात, कारण का त्या माझ्यापेक्षा लहान आहेत. सो आणि ह्या पण असतात. सो आहे ती गंमत आहे. बरं, आता ह्या रक्षाबंधनाचे तुमचे काही प्लॅन्स आहेत का? काय आहे? कोणाला खास दादाला भेटायला जायचं किंवा बहिणीकडे जाणार आहात किंवा कसं काय? हो, जर समजा सुट्टी मिळाली लकीली तर मी पुण्याला जाईन, मस्त माझ्या भावंडांसोबत सेलिब्रेट करेन. नाहीच सुट्टी मिळाली तर मग नंतर जेव्हा पुण्याला जाईन तेव्हा. नाही तर आमचा हा दादा आहेच आहे, हा जेवायला घेऊन जाईल नाही का आपल्याला. हो, पण आम्ही सांगू त्या ठिकाणी असता, माझ्याकडे ती आहे म्हणजे मी घरीच सेलिब्रेट करणार. जसं ही म्हणाली तसं सुट्टी असेल तर मग घरी. आमचं ठरलेलं असतं सकाळी खीर करायची, कारण की ती दादाची फेवरेट असते. आणि रात्री जंक खायचं, कारण ते माझं फेवरेट असतं. जंक म्हणजे बाहेर जायचं जेवायला. ते कधी कधी दादाच बनवतो. हो, कारण की त्याचं फारच, हे माझ्या दादाकडनंच आलंय की त्याला फारच सगळ्या गोष्टी अशा परफेक्ट लागतात. तर ती चुकून जरी प्रमाण बिघडलं ना तरी तो बोलायला कमी नाही करणार की अरे यार काय गोड झालीये किंवा अरे यार फिकीच झालीये. त्यामुळे मग मी कधी कधी तूच बनव, मग ठीक आहे, मग काय आता. प्लॅन्स म्हणजे दरवर्षी आम्ही दादरला माझ्या आत्याच्या घरी सगळेच, म्हणजे आमच्या वडीलधारी मंडळी सुद्धा आणि आम्ही सुद्धा, सेकंड पिढी सुद्धा आम्ही घरी भेटतो आणि तिकडे साजरी करतो. जर यावर्षी सुट्टी असेल तर अर्थात मला जायला मिळेल. हा, सुट्टी असेल शूट, अदरवाईज सेटवरती ह्या दोघी आहेत आणि नंतर मग वेळ मिळाल्यानंतर त्यांना जाऊन त्यांच्याबरोबर पण करू, आम्ही ठरवलं. थँक्यू सो मच. आणि जाता जाता फक्त प्रेक्षकांना काय सांगाल? दादा जसं म्हणाला तसं सगळ्या बहिणींना एक काय म्हणतात सजेशन किंवा एखादं असं एक ॲडवाईस असेल की ट्राय करून बघा राखी स्वतः घरी बनवण्याची. आणि
आणि काय खूप ओवाळणी, बक्कळ ओवाळणी घ्या भावाकडनं. जर का तिने घरी राखी बनवली तर तुमची जबाबदारी डबल वाढते बाबा, त्याची पण काळजी घ्या. स्पेशल भावांची जबाबदारी वाढते मग. नाही, मज्जा करा. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकत्र या, भेटा, बाहेर कुठेतरी जा, टाइमपास करा किंवा घरी बसून स्वतः एकत्र काहीतरी कुक करा. मे बी देर आर मेनी वेज की तुम्ही सेलिब्रेट करू शकता. हा, एकत्र वेळ घालवणं ही सगळ्यात मोठी ओवाळणी असेल. सो तेच आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. शुभेच्छा, सदिच्छा. थँक्यू सो मच.